कोरेगावमध्ये आज शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन. आमदार महेश शिंदेंना निमंत्रण. उपस्थित राहणार का याकडे सर्वांचेच लक्ष. सातारा जिल्ह्यातील कोरेगावमध्ये आज शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होत आहे. या विषयावर कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे उपस्थित राहणार का, असा सवाल सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी विचारला असता हा पक्षाचा कार्यक्रम आहे, याबाबत महेश शिंदेंना आमंत्रण दिलं असल्याचे स्पष्टीकरण शंभूराज देसाई यांनी दिले आहे. दरम्यान सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीनंतर आमदार महेश शिंदे आणि जिल्ह्यातील शिवसैनिक यांच्यामध्ये दुफळी निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा दौऱ्यावर असताना देखील महेश शिंदे यांनी त्यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली होती. त्यातच आज कोरेगावमध्ये शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होत असल्यामुळे महेश शिंदे उपस्थित राहणार का याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान सातारा शहरातील एक दिवस आड होणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्री यांना विचारले असता सातारा शहरामध्ये पाणी टंचाईबाबत कोणतीही माहिती माझ्यापर्यंत आली नाही. मात्र सातारा शहरातील पाणी पुरवठ्याबाबत कोणीही मदत लागल्यास पालकमंत्री म्हणून निश्चित करू, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. आम्ही पण कोरेगावचे आमदार होणार आहेत कसं दौऱ्यात सहभागी व्हा. कोरेगावच्या आमदारांना निमंत्रण आहे का? कारण शेवटी पक्षाचा कार्यक्रम आहे. कोरेगावचे आमदार पक्षाचे आमदार आहेत, धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार आहेत आणि जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करताना एका बाजूला शिवसेना प्रमुखांचा फोटो, दुसऱ्या बाजूला धनुष्यबाणाचा फोटो आहे. त्यामुळे जिथं धनुष्यबाण तिथं शिवसेना, जिथं शिवसेना धनुष्यबाण तिथं शिवसेनेचे आमदार हे आतापर्यंत समीकरण महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे अपेक्षित आहे ते सुद्धा येतील. नाराजी दूर झाली का त्यांची? मला माहितीच नाही ते नाराज आहेत की आता मधल्या कार्यक्रमाला आले नाहीत ते. मग त्याला मी उत्तर दिलेलं आहे ना. तुमच्याकडे नाही का उत्तर दिलं पाहिजे. मी उत्तर दिलेलं आहे. ते धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांना निवडून आणताना शिवसैनिकांनी त्यांच्यासाठी मतदान केलेलं आहे. शिवसेनेचं मतदानावरच ते आमदार झालेले आहेत. चलो, तुम्ही मध्ये टंचाई बैठक घेतली होती, त्यावेळी तुम्ही बाकीच्या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी टँकर जसे सुरू आहेत त्याच्याबद्दलची माहिती दिली. शहरात सुद्धा आता गंभीर परिस्थिती होत चालली आहे. खरं तर प्राधिकरणाकडून ज्या पद्धतीनं पाणी पुरवठा व्हायला पाहिजे तसा होत नाही. 3-3 दिवस 4-4 दिवस उपनगरांमध्ये पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळं टँकर तिथं जास्त प्रमाणात आता मागवावे लागतात. हे प्राधिकरणाचं फेल्युअर आहे. नगरपालिका सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं. नगरपालिका सुद्धा एक दिवसाआड आता पाणी कपात करायला सुरुवात केलेली आहे. हा विषय नगराध्यक्ष असतील नगरपालिकेचे किंवा कुणी असतील त्यांनी काय माझ्यापुढं अजून तरी मांडलेलं नाही. त्यामुळं आणि तरी सुद्धा मी जरी मांडला न मांडला, आता आपण सांगताय ही बाब खरी समजून, म्हणजे जसं विधानसभेमध्ये आमदार बोलतात ते खरं समजून सरकारनं कारवाई करायची असती, तसं पत्रकार परिषदेमध्ये माननीय पत्रकार बंधू सांगतात ते खरं समजून कारवाई करणं आम्हाला म्हणजे मी समजतो. तर मी गेलं त्या तुमच्या जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आणि नगराध्यक्षांनी जरी मला सांगितलं नसलं तरी मुख्याधिकाऱ्यांना मी पाचारण करतो. मुख्याधिकाऱ्यांना सुद्धा या बाबतीतल्या सूचना देतो. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारची जो पालकमंत्र्यांची त्यांना आवश्यक काय मदत असेल तर जरूर मी ती करेन. काय उपाययोजना केल्या आपण या बाबतीत मागच्या सुद्धा बैठकीमध्ये आपण प्रशासनाच्या मार्फत जिथं जिथं आवश्यकता आहे तिथं तिथं सगळी यंत्रणा दवाखान्यामध्ये आपण सतर्क ठेवलेली आहे. लोकांना देखील मी आवाहन केलं, जिल्हाधिकारी महोदयांनी आवाहन केले की उन्हाचा कालावधी जेव्हा जास्त असतो तेव्हा थोडं अनावश्यक म्हणजे अत्यंत आवश्यक असेल, अपरिहार्य असेल तरच घरातून बाहेर पडा. आणि जर समजा असं सनस्ट्रोक वगैरे सारखी काही परिस्थिती निर्माण झाली, होऊ नये अशी अपेक्षा पण झाली, तर त्याच्यासाठी आरोग्य विभाग सतर्क आहे.